बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। शिंदेंच्या शिवसेनेचे 35 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय। उदय सामंत यांच्या नेतृत्वात हे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचं ते म्हटले, तर शिवसेनेच्या आमदारांनाच ही माहिती दिल्याचंही ते म्हणाले। इम्तियाज जलील यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली आहे। जलील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, यावेळी त्यांच्यासोबत पतसंस्थेतील ठेवीदार देखील उपस्थित होते। पालघरमध्ये तलासरीच्या काजळीतील सहकारी संस्थेची जमीन प्रकरणात विनोद निकोलेंनी सहकार मंत्र्यांना पत्र लिहिलंय। 7 कोटींची जमीन 70 लाखांना विक्री केल्याचा आरोप केलाय। पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचाही आरोप केलाय। तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। धुळे गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा धीरज सिंग खालसा यांचं निधन झालंय। त्यांच्यावर मुंबईतील एका नामांकित खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। एका सेवेकरीनं केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते। अलिबागच्या नागावमध्ये बिबट्यानं दहशत माजवली आहे। या बिबट्यानं आतापर्यंत 5 जणांवर हल्ला केलाय, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तातडीनं या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। संगमनेरच्या घारगावात एका 5 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळलाय। आईवडिलांनीच त्या चिमुकल्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। सोलापूर वाशी महामार्गावरील मानेगावजवळ दुचाकी आणि टिप्परचा भीषण अपघात झाला। अपघातामध्ये 2 वर्षीय चिमुकल्या नातवासह आजोबांचा जागीच मृत्यू झाला। मलकापूर रेल्वे स्टेशनवर मालगाडीचे 2 डबे घसरले, यामुळे मध्य रेल्वेची नागपूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली। युद्धपातळीवर वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। सोलापूर वाशी महामार्गावर भीषण अपघात झाला, यात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। अतुल तिवारी आणि देवेंद्र शिपाई राम बघेल असं मृत झालेल्या युवकांची नावं आहेत। अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव गावात मानवी वस्तीत बिबट्या आढळलाय, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होती आहे। जळगावच्या चोपड्यात महाविस्तार ॲपमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय। कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येते। नागपुरात पोलीस पाटलांनी आंदोलनाची हाक दिली आहे। यावेळी जळगाव जिल्ह्यातून देखील आंदोलनासाठी पोलीस पाटील रवाना झालेत। नागपुरात विविध मागण्यांसाठी पोलीस पाटलांकडून आंदोलन केलं जाणार आहे। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पंढरपूरच्या खडीमध्ये लाचखोर मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे। लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। आता एक मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये गेल्या पावसाळी अधिवेशनात तुफान राडा झाला होता। विधानभवनातच दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती, तर विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ हे समर्थक भिडले होते आणि या राड्यासंदर्भातील अहवाल तयार झाला असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। विधानसभा अध्यक्षांना विधिमंडळ समितीकडून आज सकाळी अहवाल देण्यात येणार असल्याचं कळतंय आणि त्यानंतर गुरुवारी हा अहवाल सभागृहात ठेवला जाणार आहे। दरम्यान समितीकडून या प्रकरणी आतापर्यंत 7 ते 8 बैठका झाल्या असून समितीतील 18 सदस्यांनी घडलेल्या घटनेप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसंच यातील संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हायला हवी, यावर समितीतील सर्वांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकूणच आता समितीच्या या अहवालानंतर राज्य शासनाकडून या प्रकरणी कठोर पावलं उचलली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणखी एक मोठी बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे। अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचं तब्बल 32 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। 26 लाख अपात्र महिला आणि 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती खुद्द सरकारनंच दिली आहे। अपात्र लाभार्थ्यांमध्ये 9,500 शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचं उघड झालंय। 9,526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती आहे। पुढची बातमी पाहूया। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देखील निवडणूक लढता येते, पण महाराष्ट्रात भाजपच्या मंत्र्यांच्या पत्नी किंवा आई विरोधात उमेदवारी अर्जही भरता येत नाही, अशी भयावह स्थिती असल्याचं सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय। शिवसेना जो मस्के जी उसके पार्ट है, उनके एक एमएलए ने
घर में गए, किसके? भारतीय जनता पार्टी के। भारतीय जनता पार्टी के एक नेता के घर में गए और उन्होंने हार्ड कैश पकड़ाया, जो हर चैनल ने दिखाया। मैं आरोप नहीं कर रही हूँ, ऑथेंटिकेट पूरा कर सकती हूँ। हार्ड कैश, तो ये कैश इनके पास, आपके पास नहीं है, हमारे किसी के पास कैश नहीं, बीजेपी के पास कैश मिला। और छोटा नहीं, बैग में नहीं मैडम, सूटकेसेस में मिला है, उसके वीडियो आए हैं। इसकी इंक्वायरी कब लगाएंगे? मैं मांग करती हूँ इस सरकार को कि ईडी और सीबीआई की इंक्वायरी हो और जांच हो, ये कैश कहां से आती है। जामनेर नाम की जगह है, साधना महाजन, कौन है ये? अच्छा है, मुझे बहुत अच्छा लगा, एक औरत बन रही है अपोज, बड़ी अच्छी बात है। लेकिन उसका एंगल ऐसा है कि ये परिवारवाद प्रोडक्ट है। मिनिस्टर, कैबिनेट मिनिस्टर गिरीश महाजन वाइफ, भुसावल रजनी सावकारे, संजय सावकारे कैबिनेट मिनिस्टर्स वाइफ, खामगांव अपर्णा फुंडकर, मिनिस्टर आकाश फुंडकर भाभी, सारे हैं। ये सारे मैडम इलेक्शन हुआ ही नहीं, वहां अनअपोज्ड हो गए और वायलेंस भी हुआ है, ऑन रिकॉर्ड बोल रही हो। तो अगर बीजेपी, और सारे बीजेपी के हैं, आप सोचिए किसी को फॉर्म भी भरने नहीं दिया, और सारे मंत्रियों की बीवी, बहन, भाभी, माँ है। ऐसे कैसे हो सकता है? एक लोकतंत्र में मेघवाल जी अनअपोज्ड, मैं समझ सकती हूँ, एक अनअपोज्ड, 2 अपोज, 25 अनअपोज्ड हो सकते हैं। ऐसे कैसे हो सकता है? मेघवाल जी, आप न्याय दीजिए हमें। दरम्यान सुप्रिया सुळेंच्या बिनविरोध निवडीच्या टीकेवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केलाय। नगर पंचायत के चुनाव है, अरविंद सावंत जी ऐका, नगर पंचायत के चुनाव हुए। नगर पंचायत के चुनाव में जब एक कार्यकर्ता का चुनाव ये था, एक कार्यकर्ता के चुनाव में यूपीटी का कौन सा नेता एक नगर पंचायत के नगर अध्यक्ष के चुनाव के लिए खड़ा है, उसके इलेक्शन में गए और ये बात कर रहे हैं कि प्रचार के लिए गए। ये सब घर के मुंबई से बाहर निकले नहीं है और आज यहां पर बात कर रहे हैं कि अनअपोज्ड इलेक्शन का। नगर पंचायत के चुनाव में सिर्फ सत्ता पक्ष के जो लोग हैं वही इलेक्शन में दिख रहे थे, वही रैली कर रहे थे, और यहां पर ये अनअपोज्ड इलेक्शन के बारे में बात यहां पर कर रहे हैं। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष पूर्ण झालंय। क्रूर हत्याकांडामुळे राज्याला धक्का बसला होता आणि राज्याच्या राजकारणाला देखील कलाटणी मिळाली होती। हत्येचे भीषण फोटो आणि हास्य करणाऱ्या आरोपींचे फोटो पाहून राज्यभरात संताप निर्माण झाला होता। त्यामुळे गेल्या 1 वर्षापासून देशमुख कुटुंब न्याय कधी मिळेल याची प्रतीक्षा करते। मात्र न्याय तर सोडाच, 1 वर्ष उलटूनही हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली, तर 4 महिन्यात आरोपींना फाशी दिली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिलाय। तो फरार आरोपीला सरकारला अटक करावं लागणार आहे। ते 2-3 पोलीस निलंबित केलेले, त्यांना सुद्धा पुन्हा त्यांना अटकच करावी लागणार आहे। त्यांना चौकशीला घेऊन सोडून चालणार नाहीये, त्यांच्याकडे खूप माहिती आहे या संदर्भात। आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे, त्यालाही याच्या सह आरोपी करा। नसता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो, लय झालं तर आता 2-4 महिने दम धरणार आहेत। चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर ते फ्रेम करता येईल। गोवा आग दुर्घटना प्रकरणी लुथरा भावंडांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लुथरा भावंडांचं दुसरं नाईट क्लब रोमिओ लेन बीच शेकवर बुलडोझर चालवण्याचा आदेश दिलाय आणि त्यानंतर या नाईट क्लबला जमीनदोस्त करण्यात आलंय। याशिवाय दोन्ही मालकांविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे। गौरव आणि सौरभ लुथरा हे देश सोडून थायलंडला पळून गेल्याची माहिती आहे। पोलीस आता त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। And I think it's time to understand, we have to learn and ensure that as we are supporting and talking about the families who have lost people from their families in this particular incident, it is very important for due correction that the government needs to do. I've shared my thought with our Honorable Chief Minister, and we need to ensure that investigation to be done in this whole episode from the down to the top. Everybody who was there, who is to be made accountable, and action needs to be initiated. Some heads need to roll. At the same time, this Birch by Romeo Lane was a different issue, and the Romeo Lane, the Birch by Romeo Lane is at Arpara, part of North Goa, Kalangut, and the Romeo Lane which we have demolished to the illegality is in Vagator. दरम्यान देश सोडून पळून गेलेल्या गोवा अग्निकांडाच्या आरोपी म्हणजेच नाईट क्लबचे मालक
गौरव लुथराचा पहिला फोटो समोर आलेला आहे. थायलंडमधून गौरव लुथरा याचा फोटो समोर आलाय. 6 डिसेंबरला रात्री नाईट क्लबला आग लागली आणि त्यानंतर 7 डिसेंबर रोजी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हे दोघेही भावंड फरार झाले.